नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय वास्तू आणि उपायशास्त्र या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वास्तुतज्ञ डॉक्टर तुषार यशवंत सावडावकर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर तुषार सावडावकर यांनी वास्तू आणि ॲस्ट्रॉलॉजिकल सायन्सेस या क्षेत्रामध्ये PhD केली आहे. डॉक्टर ऑफ मेडिसिन इन अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये MD ही त्यांनी पदवी घेतलेली आहे. नक्षत्र ज्योतिष प्रवीण, नक्षत्र ज्योतिष रत्न, वैदिक वस्तुतज्ञ, पायरव वस्तुतज्ञ, वैद्यकीय वस्तू सूत्रधार, रत्नभूषण, हस्तसामुद्रिक तज्ञ, रेकी मास्टर, टॅरो कार्ड रीडर, टेलिपॅथी उपचार तज्ञ, ऑरा परीक्षण तज्ञ, पाणी खिरिंग तज्ञ, इलेक्ट्रो क्रिस्टल आणि लिव्हिंग इन्फॉर्मेशन तज्ञ, तंत्रसाधना विशारद अशा विविध क्षेत्रात ते पारंगत आहेत. इसवी सन 1980 पासून पारंपरिक ज्योतिष पद्धत, कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत, ऊर्जा, जिओपॅथिक स्ट्रेस या वास्तुशास्त्रावर सखोल अभ्यास आणि संशोधन त्यांनी केलेलं आहे. श्री कृष्णमूर्ती ज्योतिष विद्यालय, वैदिक वास्तू रिसर्च फाउंडेशन तसंच सोहम गुरुकुल फाउंडेशनचे ते संस्थापक आहेत. आदर्श घराची संकल्पना, वास्तू सहस्त्र, लेखावली क्रिस्टल आणि विविध उपचार पद्धती या विषयावर त्यांचे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. अनेक सामाजिक संस्थांमार्फत योग शिबिर, चिकित्सा शिबिर, निसर्ग उपचार शिबिर यांचं आयोजन, गरजू शालेय विद्यार्थ्यांचं मानसिक मनोबल आणि बुद्धितेज सुधारण्यासाठी ते होण्यासाठी तसंच त्यांच्या मनावरील ताणतणाव कमी करण्यासाठी लाईफ सिस्टीम मशीनच्या माध्यमातून त्यांनी उपचार जे आहेत ते केलेले आहेत आणि ते सुद्धा मोफत केलेले आहेत. तर अशा हे पद्धतीनं वास्तू जो काही आज खूप महत्त्वाचा पार्ट झालेला आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधला, आपलं स्वतःचं घर ज्या वेळेला होतं तर ते घर कसं सहज, सुंदर आणि सोपं असेल आणि त्याच्यातून खूप मोठ्या पद्धतीचं समाधान आपल्याला कशासाठी मिळू शकतं, कसं मिळू शकतं हे जाणून घेण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. वास्तुशास्त्र याच्याविषयी आज आपण बोलतोय. खरं तर पुरातन, अतिशय पुरातन असलेली ही संकल्पना आपल्या पूर्वजांनी तयार केलेली, पण आज ती पुन्हा एकदा नव्यानं लोक स्वीकारताना आपण पाहतोय. अनेक जण आपल्या व्यवसायांसाठी असेल म्हणा किंवा घराच्या माध्यमांसाठी असेल म्हणा, वास्तुशास्त्राचा विचार करायला लागलेत आणि त्या वास्तुशास्त्राचा फायदा करून घ्यायला लागले. या सगळ्या संदर्भात पहिल्यांदा काय सांगता येईल? खूप आनंदाची गोष्ट आहे की बरेचसे शिकलेली किंवा डॉक्टर किंवा वकील म्हणा किंवा जे तज्ज्ञ मंडळी आहेत ते पण आता वास्तुशास्त्राचा अभ्यास करायला लागले आहेत. लोक जनमानसामध्ये वास्तुशास्त्र आता लोकांना समजायला लागलं हे शास्त्र. ॲक्च्युली हे शास्त्र 10,000 वर्षापूर्वीचे हे शास्त्र आहे. अत्री, भृगु, वसिष्ठ, मय, नारद, नग्नजित अशा 18 महान ऋषींनी या शास्त्राची निर्मिती केली. त्या काळात लिहिलेलं शास्त्र आजही त्याचे अनुभव आपण आता घेत आहोत. तर वास्तुशास्त्र म्हणजे काय? तर वास्तुशास्त्र हे देवता, तत्व आणि चिन्ह म्हणजे प्रतीक ह्याच्यावर हे आधारलेलं शास्त्र आहे. ह्याच्यामध्ये एक सूक्ष्म प्रकारे एक ऊर्जाशास्त्र म्हणजे त्याच्यात दडलेलं आहे. ज्याला हे ऊर्जाशास्त्र समजलं तर तो परफेक्ट ॲक्युरेटली वास्तू करेक्ट करू शकतो, असं माझं मत आहे. आता काय आहे की 2 प्रकारचे ऊर्जा प्रवाह आहेत. एक पहिला प्रवाह आहे जो उत्तरेकडून येणारा जैविक प्रवाह असं म्हणतो, जो अहोरात्र असतो, आणि पूर्वेकडून येणारा जो प्रवाह आहे त्याला प्राणिक ऊर्जा असं म्हटलेलं आहे. म्हणून ह्या शास्त्राला द्विऊर्जा शास्त्र असं म्हटलेलं आहे. आता उत्तर ईशान्य पूर्वेकडून जी ऊर्जा वाहते त्याला चंद्रनाडी प्रवाह म्हणतात, आणि दक्षिण नैऋत्य पश्चिमेकडून जी ऊर्जा वाहते त्याला सूर्यनाडी म्हणतात. आता हे जे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी ह्यांचं बॅलन्सवर, ह्यांचा कसा बॅलन्स त्या भवनावर आहे त्याच्यावर त्या भवनाचे शुभ आणि अशुभ परिणाम ठरवले जातात किंवा ठरले जातात. आता मी समजा ऊर्जाशास्त्र ह्या अनुषंगाने मी जर एखाद्या वास्तूची पाहणी केली तर मी काय करणार? पहिलं तर मी दरवाजाला महत्त्व न देता मी उत्तर आणि पूर्व दिशेतून कसा प्रकाश येईल किंवा तिथून प्रकाश येतोय का ह्याला मी पहिलं महत्त्व देईन. मग समजा प्रकाश येत नसेल, आज आपण उपायशास्त्र पण त्याच्यामध्ये बघणार आहोत. समजा उत्तर बंद असेल, आता बेसिकली काय सांगितलेलं आहे की उत्तर, पूर्व आणि ईशान्य ही नेहमी ओपन पाहिजे दिशा, आणि दक्षिण, पूर्व, दक्षिण,
नैऋत्य आणि पश्चिम ह्या दिशा बंद पाहिजे. तर उत्तरेला जास्तीत जास्त आपण समजा एखाद्या क्लायंटकडे जर उत्तर बंद असेल तर मी त्याला सजेस्ट करीन की तुम्ही उत्तरेला खिडकी काढण्याचा प्रयत्न करा जर तिथे सोय तशी असेल तर, किंवा नॉर्थ ईस्टला तुम्ही एक खिडकी काढा किंवा पूर्वेला काढा. तसं जर काहीच नसेल तर ईशान्य दिशेला तुम्ही एक चांदीचा एक छोटंसं भांडं ठेवून त्याच्यात पाणी ठेवू शकता तुम्ही, किंवा तुम्ही चांदीचा एक ट्रायपॅड बनवून त्या ट्रायपॅडवर तुम्ही छानपैकी एखादा क्रिस्टल ठेवू शकता आणि त्याच्यावर एक संततधार अशी सोडली तर ते अतिशय तिकडची ऊर्जा सकारात्मक होईल, वाढेल ती आणि मंडलाकृती ऊर्जेचं भ्रमण होईल. आता मी जर समजा वातावरण शास्त्र या अनुषंगाने जर एखादी वास्तू बघायचं ठरवलं तर मी पहिलं काय महत्त्व देईन की शक्यतो शेवटचा मजला मी माझ्या क्लायंटला सुचवणार नाही. पण आता काय शेवटच्या मजल्यावर घरं तर प्रत्येकाची असतातच, त्यामुळे मी कोणाला असं सांगू शकत नाही की तुम्ही इथे घर घेऊ नका. पण मी असं सजेस्ट करीन त्यावेळेला की तुम्ही उपायांची जी तीव्रता आहे तिथे मला वाढवावं लागेल किंवा मला त्यांना सांगावं लागेल की तुम्ही उपाय काय ह्याला. तर तापमान असल्यामुळे उच्च तापमान असल्यामुळे आपल्या इथे प्रॉब्लेम असा आहे की आपण उष्ण कटिबंधात येतो आणि उष्ण कटिबंधात येतो पूर्णपणे सौर किरणांमुळे आपल्या बिल्डिंग सगळ्या तापतात, खिडक्या तापतात आणि एक सूक्ष्म असा ऊर्जेचा प्रवाह किंवा एक सूक्ष्म प्रवाह रात्री करंट आपल्या भिंतीमधनं चालू होतो आणि तोच आपल्या शरीराला किंवा मनाला त्रास देतो किंवा त्याच्यावर आपला प्रभाव पडतो. तर मी असं सांगेन त्यांना की तुम्ही फॉल सिलिंग करा सगळ्या रूमचे आणि त्याच्यामध्ये अजून भर देईन की जेवढे मी काय उपाय करणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे रत्नाध्याय करू किंवा धातुशास्त्र करू तर त्याच्यामध्ये मी ते उपाय डबल करीन म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. बरोबर. आता मी सौर ऊर्जा ह्या अनुषंगाने जर वास्तू बघितली तर मग मी काय करणार आहे की मी पूर्व पश्चिम लांबीपेक्षा दक्षिण उत्तर लांबीला मी जास्त महत्त्व देईन. म्हणजेच काय की अग्निबल जे आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करेन आणि जे जलतत्व आहे ते जलतत्व मी वाढवण्याचा प्रयत्न करेन. आता हे झालं. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंचमहाभूतांचं हे शास्त्र आहे. तर पंचमहाभूतांच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपलं मन, चित्त, बुद्धी, अहंकार हे चतुष्ट अंतःकरण 4 दिशांशी जोडलेलं आहे. मग त्याला वायुतत्व, पृथ्वी तत्व, अग्नितत्व आणि जलतत्व. मग मी मॅक्झिमम काय करणार की ही सगळी तत्व कशी बॅलन्स होतील या अनुषंगाने मी त्याच्यावर उपचार पद्धती करणार. जसा घराचं दरवाजा ज्या ज्या दिशेला येतो त्याप्रमाणे त्याचे तुमचे उपायशास्त्र तुमचं बदलत जातं. त्यामुळे मी त्या अनुषंगाने त्याचा विचार करेन. आणि वास्तूमध्ये व्याख्याच केलेली आहे की वास्तुतंत्रे, महातंत्रे, शिवशक्ती समोदय, की तुम्हाला लोकांचे असे समज आहेत की वास्तूमध्ये गेल्यानंतर वास्तू उपाय केल्यानंतर आपण करोडपती होऊ असं आहे. पण कसं आहे की असं न होता ते थोड्या काही काळानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट यायला होतात. करोडपती जरी नाही झाले ते तुमच्या मनाला शांती मिळेल इतकं मात्र नक्की. कारण कसं आहे की तुम्ही जर प्रॉपर त्याच्यावर उपचार पद्धती जर केल्या आणि मनाला जर शांती मिळाली तुमच्या तर मनच सर्वत आहे. जर मनाला शांती नसेल तर तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही, मग तुमचे डिसिजन चुकू शकतात. तर मनाला शांती मिळाल्यावर तुमचा ऑटोमॅटिक तुमचा पैशाचा पण मार्ग त्याच्यामध्ये सुकर होऊन जाईल तुमचा. नक्कीच. सर, आता तुम्ही बोलता बोलता दरवाजा संदर्भात एक उल्लेख केला होता. खरं तर अनेक ठिकाणी आपण पाहतो की दरवाजाला खूप महत्व आहे. तो दरवाजा कोणत्या दिशेला असावा, तो कसा असावा, तो चौकोनी असावा की कसा असावा, काय असावं, या संदर्भात अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतात. बरोबर. दरवाजा कुठल्या दिशेला असावा याच्या संदर्भात पण संभ्रम आहेत. अच्छा, उंबरठा कसा असावा, उंबरठा असावा की नाही याच्याबद्दल सुद्धा अनेक समज गैरसमज आहेत. या सगळ्या संदर्भात काय सांगता येईल? हा सर, हा अतिशय छान प्रश्न आहे. कसं आहे सर की दरवाजा कुठच्याही दिशेला चालेल असं सांगितलेलं आहे. आता काही लोकांचं म्हणणं असं आहे की दक्षिणेला दरवाजा नसावा, पण तुम्ही जर जुने ग्रंथ जर बृहत्संहिता किंवा तुम्ही समरांगण सूत्रधार वगैरे असे ग्रंथ बघितले तर तुमच्या सगळ्या दिशेला दरवाजे सांगितलेले आहेत. उदाहरणतः उत्तरेकडे महेंद्र जे पद आहे, भल्लाट पद आहे, त्या भल्लाट पदावर सांगितलेलं आहे. पूर्वेला महेंद्र हे पद आहे, त्या पदावर सांगितलेलं आहे. दक्षिणेला गृहक्षित नावाचं पद आहे, त्या पदावर सांगितलेलं आहे. आणि पश्चिमेला पुष्पदंत म्हणून एक पद आहे, त्या पदावर सांगितलेलं आहे. आता बऱ्याच ठिकाणी वास्तुपुरुष मंडळ आहे, त्याच्यामध्ये 32 देवता आहेत. आता त्या प्रत्येक 32 देवतांचे गुण दिलेले आहेत की कोणत्या पदावर आलं की तुम्हाला काय अनुभवास येते. आणि खरोखर सांगतो की ज्या ज्या वेळेला, आता काही वेळेला काय होतं, लोक मेजरमेंट घेऊन ते दरवाजे बघत नाही कोणत्या पदावर आलंय. तर प्रत्येक वास्तुतज्ञाचं काम आहे
की दरवाजा तुमचा एक्झॅक्टली कोणत्या पदावर आला हे बघणं गरजेचं आहे. उदाहरणतः पहिलं पद शिकी दिलेलं आहे, तर शिकीमध्ये सांगितलेलं अग्निभय सांगितलेलं आहे. 17वं पद पितृ दिलेलं आहे, तर पितृये शरीर पीडा असं सांगितलेलं आहे. म्हणजे ते अनुभव ते 32 पदांचे दिलेले आहे. तर दरवाजा कुठेही असला तरी चालेल, पण दरवाजाचं सर्वात महत्त्वाचं आहे की लाकूड. कोणतं तुम्ही लाकूड वापरणार, तर सागाचं लाकूड चालेल, शिसम चालेल, खैर अर्जुनाचं लाकूड चालेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हल्ली काय करतात की दरवाजाची फ्रेम तुमचं फ्रेम असते आणि खाली ग्रेनाइट देतात. तर तसं न करता दरवाजा हा पूर्ण लाकडातच असावा असं माझं वैयक्तिक मत आहे. जर तुमचं ग्रेनाइट असेल तर काढून तुम्ही लाकूड तिथे हे करू शकता, म्हणजे लाकूड लावू शकता. आणि दरवाजावर विविध तुम्ही शुभचिन्ह तुम्ही त्याच्यामध्ये काढू शकता. उदाहरणतः मंगल कलश आहे, देवतांची चित्र म्हणजे सरस्वतीचं चित्र आहे, लक्ष्मी यंत्र आपण दुर्गा लक्ष्मी यंत्र लावू शकतो, कमळ आहे, लक्ष्मीचे पाय आहेत, असे शुभचिन्ह आपल्या गदा आहे, शुभचिन्ह आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितले ती तुम्ही त्याच्यावर कोरू शकता. आणि दरवाजाचं सर्वात अजून एक महत्त्वाचं सर असं आहे की दरवाजा हा पूर्णपणे उघडला पाहिजे. काही वेळेला काय होतं, लोक त्या दरवाजाच्या मागे काय काय हँगर लावतात, काय लावतात, म्हणजे खूप काय काय कलाकुसर करून ठेवतात. कारण दरवाजा म्हणजे काय, ते वास्तूचं मुख आहे सर. बरोबर. आणि तिथे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते की घरामध्ये IR जे काही आताचे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने आपल्याला कळते की कुठचे कुठचे फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये मिळू शकतात. तर ते मुख आहे आणि त्याचे इन्फॉर्मेशन आहे. तर तुम्ही दरवाजाच्या वरती तुम्ही मंगल कलश लावू शकता. मंगल कलश अतिशय चांगला एक वास्तूमधलं प्रतीक आहे. म्हणजे काही लोक हनुमान लावतात, काही वेगवेगळ्या देवता बसवतात. तर असं न करता मंगल कलश सांगितलेला, तर मंगल कलश बसवल्यात ते शुभकारक आणि दरवाजाची एनर्जी पण तुमची चांगल्या प्रकारे सकारात्मक एनर्जी तुमची आतमध्ये दरवाजामध्ये येऊ शकते. निश्चितपणानं खूप छान पद्धतीची माहिती वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आपण आपल्या यशाचे जे मार्ग आहेत किंवा यशाची जी दारं आहेत ती दारं आपण कशी ओपन करू शकतो हे अगदी सहज सोप्या भाषेमध्ये शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते आजच्या घडीला कसं योग्य ठरतं याचं आपण जाणून घेण्याचा यामध्ये पण सर निश्चितपणानं आपण बोलूया. खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन सर करतायत आणि सरांचं मार्गदर्शन आपल्याला हवं असेल तर आता TV स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत, यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. निश्चितपणानं कार्यक्रमात वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तू आणि उपायशास्त्र यावरती आपण मार्गदर्शन घेतोय आणि डॉक्टर तुषार सावडावकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, आत्ता आपण दरवाजा संदर्भात ब्रेकवर जाण्याच्या आधी बोलत होतो, पण आत्ता ज्यांचे दरवाजे आहेत, आता तुम्ही ज्या पद्धतीने दरवाजे सांगितले कदाचित आत्ता त्यांच्या घराचे दरवाजे तसे नसतील, पण ते जर करून घ्यायचे असतील किंवा त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील किंवा त्याच्यामध्ये काही आत्ता नवीन पद्धतीनं जर जसं शास्त्रानुसार तुम्ही म्हणताय तसं जर काही करायचं असेल तर ते शक्य असतं का? सर, कसं आहे की आता फ्लॅट सिस्टीममध्ये तर शक्य नाही आहे दरवाजे बदलणे. जर तुम्ही बंगला बांधत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या ग्रंथांचा उपयोग होऊन त्या पद्धतीने जसं मी सांगितलं भल्लाट महेंद्रपद तसं घेऊन आपण करू शकतो. पण त्याला आपण एक रेमेडीज करू शकतो. आता काही वेळेला बऱ्याच वेळेला मला असं आढळलं आहे की क्लायंट आपल्या मनानेच त्या उंबरट्याच्या खाली चांदी टाकतात, तांबं टाकतात, काय नको नको ते गोष्टी टाकून देतात. पण तसं नाही आहे. प्रत्येक दिशेला महत्त्व आहे आणि त्या त्या दिशेच्या दरवाजाला महत्त्व आहे. आता समजा उत्तर ईशान्य दरवाजा असेल तर मी क्लायंटला सजेस्ट करीन की तुम्ही चांदी टाका, तिथे चांदीची पट्टी टाकू शकता तुम्ही. जर पूर्व आणि आग्नेय दिशेला दरवाजा असेल तर तुम्ही कॉपरची पट्टी टाका किंवा कॉपरचे स्वस्तिक टाका तुम्ही. जर तुमचा दरवाजा पश्चिम आणि वायव्य दिशेला जर असेल तर तुम्ही ब्रॉन्झ पितळेची पट्टी टाकू शकता किंवा तिथे स्वस्तिक टाकू शकता. जर तुमचा दरवाजा दक्षिण आणि नैऋत्य दिशेला जर असेल तर तुम्ही तिथे लीड वापरू शकता, शिशाची पट्टी टाकू शकता किंवा स्वस्तिक टाकू शकता. वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळ्या धातूंचं महत्त्व सांगितलेलं आणि त्या पद्धतीनेच ते सर झालं पाहिजे, तर त्या दरवाजाची पॉझिटिव्हिटी वाढेल आणि तुम्हाला शुभ ऊर्जा तुम्हाला तिथून मिळू शकते. फक्त त्याच्यामध्ये रत्न जे आहेत ते एका चांगल्या वास्तुतज्ञाकडून माहिती करूनच रत्नाचे जे संस्कार आहेत उंबरट्याच्या खाली जे करायचे आहेत ते चांगल्या तज्ञाकडूनच तुम्ही करून घ्या. बरं सर, आता गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही काम करताय, अनेक पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत, ग्रंथ लिहिलेले आहेत आणि अनेक ठिकाणी तुम्ही लेखन सुद्धा सातत्यानं करत असता. तर या तुमच्या लेखनाविषयी जाणून घ्यायचं. हां सर, मी बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये मी आर्टिकल्स लिहिलेले आहेत. बरेच वृत्तपत्र आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं माझं पुस्तक झालं सर आदर्श घराची संकल्पना. हे पुस्तक 2010 साली प्रकाशित झालं. हे वास्तुशास्त्रावर पुस्तक आहे. त्याच्यानंतर माझं क्रिस्टल आणि विविध उपचार पद्धती
हे पुस्तक राज्यपालांकडनं प्रकाशित झालं. याच्यामध्ये क्रिस्टलची माहिती आहे, विविध क्रिस्टलची माहिती आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कशी ट्रीटमेंट द्यायची आहे, ऑराची ट्रीटमेंट कशी आहे, त्याच्यावर कोणते कोणते क्रिस्टल तुम्ही वापरू शकता, तर त्याच्यासाठी हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. आणि एका वृत्तपत्रामध्ये मी बरेच आर्टिकल्स लिहिले, त्याचं वास्तुसहस्त्र लेखावली हे पुस्तक राज्यपालांकडनं प्रकाशित झालं. तर यामध्ये ॲडव्हान्स वास्तू हा सगळा प्रकार त्याच्यात मी लिहिला आहे आणि मी स्वतः जो रिसर्च केलेला आहे तो त्याच्यामध्ये मी मांडलेला आहे. आणि आजच सर कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीचा श्री गणेश आज माननीय श्री नानासाहेब पटोले विधान सभा अध्यक्ष त्यांच्याकडनं आजच हे प्रकाशित झालं पुस्तक. आणि यावर कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीचे माहिती सगळी त्याच्यामध्ये दिलेली आहे सर. वा, सुंदर अशी पुस्तकं. आणि मला या ठिकाणी उल्लेख करावा असा वाटेल की डॉक्टर सावडावकर यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानंच हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर आपण सगळ्यांच्या वतीनं, आमच्या परिवाराच्या वतीनं, सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं आपण त्यांचं अभिष्ट चिंतन करूया. खूप खूप वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा. आत्ता जसं तुम्ही पुस्तकांच्या बाबतीमध्ये सांगितलं तसंच तुमच्याकडे उपायशास्त्र हा एक वेगळा भाग आहे की तुम्ही त्याच्यावरती जो काही प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील, अडचणी असतील घरामधल्या, त्याच्यावरती हे उपाय तुम्ही सातत्यानं करत असता. हे एक उपायशास्त्र आहे. तर त्या उपायशास्त्रांबद्दल आणि तुम्ही ज्या पद्धतीचे उपाय करता त्याबद्दल मला काय सांगता येईल? हां सर, तसे बघायला गेलं तर सर खूप प्रॉडक्ट्स आहेत जे मी स्वतः रिसर्च करून काही बनवलेले आहेत, पण सगळे इथे काय आणणं शक्य नाही. पण त्यातल्या त्यात तरी पण मी सांगू शकतो की बायोमॅट मॅट बनवलेली आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे सर क्रिस्टल्स आहेत आणि त्या वेगवेगळ्या क्रिस्टलला SE51,000 नावाची जी रेडिओनिक मशीन आहे त्या रेडिओनिक मशीनमधून आम्ही हे क्रिस्टल चार्ज केलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स आहेत. तर हे तुम्ही गाडी चालवताना तुम्ही सीटवर ठेवू शकता, अभ्यास करताना ठेवू शकता किंवा तुमच्या ऑफिसच्या चेअरवर तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर पौर्णिमा वास्तुशुद्धीसाठी सर पौर्णिमा हवन खूप गरजेचं आहे. आणि मी त्याच्यावर आम्ही GDV स्पुटनिक नावाच्या यंत्राने ऊर्जा आम्ही मोजलेली आहे. जी आपण अग्निहोत्र करतो किंवा मोठमोठे यज्ञ करतो, तर त्या रशियन इन्स्ट्रुमेंट आहे. तर त्याच्यातनं आम्ही ती ऊर्जा मोजलेली आहे. तर दर पौर्णिमेला हे तुम्ही करू शकता. तुम्ही तुमच्या नॉर्थ ईस्ट जर तुमची क्लोज असेल तर तुम्ही मोती स्वस्तिक हे तुम्ही लावू शकता. हे भैरवी यंत्र एक डेव्हलप केलेलं आणि हे ईस्ट बॅलन्सिंग यंत्र डेव्हलप केलेलं आहे. आता हे जी काही यंत्र किंवा हे जे काही गोष्टी आहेत याचा उपयोग कसा होतो? सर, हे ज्या वेळेला आपण वास्तूमध्ये जाऊ आणि जिथे आपल्याला कळेल की कोणत्या दिशा बंद आहेत आणि कोणत्या दिशा बंद हव्या असल्या पाहिजे, म्हणजे मोस्टली आपण साऊथ वेस्ट आणि वेस्ट ही बंद पाहिजे दिशा, तर मग कुठच्या दिशेला बंद असेल आणि कोणती कोणती यंत्र लावायची आहेत ती त्यावेळेला तिथे गेल्यानंतरच हे आपल्याला कळू शकेल. तिथली एनर्जी आपण ऊर्जा मोजू. तर ऊर्जा मोजण्यासाठी बरीच उपकरणं आहेत, तर त्या उपकरणाद्वारे आपण ऊर्जा मोजू शकतो. बरं सर, आत्ता आणखीन एक गोष्ट की आपण जेव्हा घरामध्ये जातो किंवा बंगलो सिस्टम्स असतात किंवा घरं असतात अगदी सर्वसामान्य, त्या अनेक ठिकाणी आपल्याला छान पोर्ट्रेट्स लावलेली दिसतात, चित्र लावलेली दिसतात आणि अनेक वेळेला ती पोर्ट्रेट्स खूप महागडी सुद्धा असतात आणि ती खरेदी करून ते म्हणजे हौशेचा पार्ट असतो, आवडीचा पार्ट असतो खरं तर हा. पण ही जी चित्र आहेत त्याला पण काही शास्त्र असतं का? सर, 100%. म्हणूनच मी मगाशी बोललो की आपल्या ऋषीमुनींनी एवढे ग्रंथ लिहून एवढी आपली अभ्यास आपल्याला तो एकदम सुलभ करून दिलेला आहे. फक्त आपली दृष्टी तशी पाहिजे किंवा आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन तसा पाहिजे. समरांगण सूत्रधारांमध्ये अध्याय 34 मध्ये पोर्ट्रेट कशी असावी त्या काळी त्याचं वर्णन केलेलं आहे की पशु पक्षी किंवा रडणारी माणसं किंवा म्हणजे कशी असावी, तर हास्य मुद्रा असलेली पोर्ट्रेट तुम्ही लावावी. तर पोर्ट्रेटचं खूप महत्त्व आहे. जे आता मॉडर्न आर्टमध्ये तुम्ही जळलेले वाडे दाखवतात, उलटे काहीतरी चित्र टांगलेली दाखवतात. तर आताचं आधुनिक मानसशास्त्र काय सांगते की प्रत्येक चित्रामधून एक प्रकारची कंपनी येतात आणि ती आपल्या मनावर परिणाम करतात. मी स्पेशली बोलीन आजचं ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग बद्दल मला आज बोलायचं आहे. ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगचं कसं आहे की माझा एक क्लायंट होता, त्या क्लायंटकडे काही प्रॉब्लेम्स होते म्हणून मी वास्तू करेक्ट करायला गेलेलो आणि वास्तूचे उपाय वगैरे आम्ही तिथे केले, तरी पण त्याचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. त्याने नोकरी सोडलेली. तर मला कळत नव्हतं एक्झॅक्टली काय झालं त्याच्याकडे की आपण एवढं सगळं करून त्याला रिझल्ट का नाही मिळत आहे. मग ज्यावेळेला मी त्याच्या घरी गेलो तर त्याच्या घरी एक ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगचं चित्र होतं. त्याच्यामध्ये व्हाईट स्ट्रोक मारलेले आणि ब्लॅक स्ट्रोक मारलेले. आता रंगाचं कसं आहे, कलर इज अ व्हायटॅलिटी ॲज शोन लाईफ फोर्स. आणि ब्लॅक कलर कसा आहे, तर ब्लॅक कलर जो सांगितलेला आहे तो अब्सेन्स ऑफ
व्हायब्रेशन्स अँड लाईट इन द एनर्जी फील्ड. आता तुम्ही जर बघितलं तर बऱ्याचशा जिममध्ये किंवा बऱ्याचशा काही हॉटेलमध्ये आता एक फॅड आलेलं आहे की तुम्ही वरती सिलिंगला ब्लॅक कलर मारायचा. आता ज्या ज्या ठिकाणी होतं ना त्या ठिकाणी लोकांची मी चर्चा केली तर त्यांना ते अनइझी वाटलं. तसंच त्या पोर्ट्रेटचं आहे. तर त्या पोर्ट्रेटमधनं काय होते की त्या पोर्ट्रेटमधनं येणारे जे व्हायब्रेशन्स आहेत ते डायरेक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडला स्ट्राईक होतात किंवा सबकॉन्शियस माइंडला ते त्रास देतात. सबकॉन्शियस माइंड आपलं डिस्टर्ब होतं, सॅडनेस येतो, दुःखीपणा येतो. आता त्याच्यामध्ये अजून जर बायोजॉमेट्रीमध्ये आपण जर गेलो तर बायोजॉमेट्रीमध्ये काय सांगितलेलं आहे की 345 जेव्हा अँगल होतो त्यावेळेला सॅडनेसपणा होतो. 180 डिग्री आणि 195 डिग्री जर झाला तर त्याच्यामध्ये अँगर वाढतो आपला. 120 डिग्रीला तुम्हाला आनंद मिळतो आणि 135 डिग्री जिथे आहे तिथे ट्रस्ट आहे. ओके. आणि 445 डिग्रीला भीती आहे. मग तुम्ही विचार करा की आताचा हा रिसर्च आहे. मग आपल्या तर ग्रंथांमध्ये हे त्यावेळेलाच लिहिलेलं आहे. आता उदाहरणतः काही स्टॅच्यू आहेत, काही वेगवेगळे आपण लोकांना कलेक्शन करायची खूप सवय असते पण ते बघत नाहीत की बाबा ह्याच्यातनं काय येते. तर प्रत्येक वास्तुतज्ञाचं एक कर्तव्य आहे की ते ऊर्जाशास्त्र समजून घेणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक त्या शिल्प असू दे, एखादं पोर्ट्रेट असू दे, तर त्या पोर्ट्रेटमधनं काय प्रॉब्लेम होऊ शकतो. आता काय झालं, तो मुलगा कंटिन्यू ते बघत असल्यामुळे, चित्र बघत असल्यामुळे त्याचं माइंड काम करण्याचंच बंद झालं. आणि मग ज्या वेळेला मला त्याला सांगावं लागलं, मग कसं त्याला पटवून द्यावं लागलं. तर माझ्याकडे रिझॉनंट फील्ड म्हणून इमेज म्हणून नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. त्या इन्स्ट्रुमेंटने मी काय केलं, त्याला चित्र बघायला दिलं आणि एनर्जी मोजली आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या ऑरामध्ये ब्लॅक स्पॉट मिळाला तेव्हा त्याला लक्षात आलं की अरे ह्या चित्राचा इफेक्ट माझ्यावर होतोय. कारण अशा पेंटिंग्स काढायला आजची जी पिढी आहे ती तयार होत नाही. आणि मग ती पेंटिंग्स त्याने काढल्यानंतर त्याला लगेच 2 महिन्यात जॉब लागला आणि ही सत्य घटना आहे सर. तर माझं म्हणणं असं आहे की कोणतेही पोर्ट्रेट जेव्हा तुम्ही घेता, आता काही वेळेला युद्धाची चित्र लावतात, गिधाड वगैरे असे काही वेगवेगळी चित्रविचित्र चित्र लावतात, पण त्याचा मनावर अतिशय खोल परिणाम होतो. त्यामुळे कृपया माझ्या दर्शकांना हेच सांगणं आहे की कोणतीही चित्र किंवा कोणतीही शिल्प तुम्ही जर विकत घेत असाल तर प्रथम त्याची एनर्जी चेक करा, ऊर्जा चेक करा आणि मगच त्यांना घरामध्ये आणा. निश्चितपणे खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन आणि या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या खरंच कधी लक्षात येत नाहीत, शास्त्र त्याच्या पाठीमागचं काय आहे आणि ते शास्त्र, सायन्स आपण ज्याला म्हणतो, ते जर आपण निश्चितपणानं समजून घेतलं, तज्ज्ञाकडून समजून घेतलं, तर मला वाटतं की ही जे काही छोट्या छोट्या गोष्टी, कुरबुरी समस्या, अडचणी ह्या ज्या काही सगळ्या होत असतात त्याच्यावरती निश्चितपणाचा एक ठोस असा मार्ग आपल्याला मिळू शकतो. सरांना जर तुम्हाला भेटायचं असेल, मार्गदर्शन घ्यायचे असेल आणि हे सगळे उपाय करून घ्यायचे असतील तर आत्ता स्क्रीनवरती जे नंबर आहेत त्याच्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.